आम्ही 20 वर्षांनी एकत्र आलोय, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंशी चर्चा करणार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे। एकत्र येण्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांनाही आनंद झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तर ठाकरे आणि शिंदेही भविष्यात एकमेकांना मिठी मारू शकतात असा टोला प्रताप सरनाईकांनी लगावलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या युतीच्या चर्चांनी पुन्हा जोर धरलाय। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना कधीही फोन करू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। म्हणजे बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत। मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर बाळा नांदगावकर यांनीही त्यांच्या भावना बोलून दाखवल्यात। तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंसमोर कटोरा घेऊन उभे आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली। त्यावर प्रतिक्रियाचा विषय येत नाही, कारण की दोन बंधू आहेत, ते दोन बंधू कधी एकमेकांसोबत बोलू शकतात, बोलतही असतील मला माहिती नाही। मला असं वाटतं की त्यांची मुलाखत मी अजून आज काही पाहिली नाही, कारण मी सकाळपासून माझी मळ्यावर चालू आहे, पण गेल्यानंतर मी ती निश्चितपणे वाचली, ती नक्की चांगली असेल आणि त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। नाही, पण राज ठाकरे अजून काय बोलत नाही। उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे, माझ्यासोबत ये, माझ्यासोबत ये, हे कमी काय कमी त्याचा चाललंय ना, आले तर आनंद आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आणखी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली। शिंदे आणि उद्धव ठाकरेही एकत्र येऊ शकतात असं सरनाईक यांनी म्हटलंय। राजसाहेबांनी शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर ते सुद्धा एकमेकांना बघत नव्हते, हसत नव्हते, बोलत नव्हते, हस्तांदोलन करत नव्हते। आता 5 जुलैला मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन घातलं। यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल। मला माहित नाही कुठल्या संदर्भानं सरनाईक साहेब बोललेत, आमचे सहकारी मंत्री महोदय, मला माहित नाही त्यांचा संदर्भ काय आहे। मला त्यांच्याशी बोलल्याशिवाय कुठल्या संदर्भानं कुठला रेफरन्स घेऊन ते बोललेत, मला त्यांच्याशी चर्चा करू द्या, मग याच्यावर मी भाष्य करतो। सरनाईक साहेबांचं ते मत आहे आणि या 5 वर्षात जे राजकारण झालं त्या राजकारणानंतर कोणालाही वाटू शकतं की आता कोणी कोणाही सोबत येऊ शकतं, कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणं म्हणजे दूध में थोडा दही आहे अशा सारखी ती घटना आहे। आणि म्हणून सामान्यपणे कोणालाही वाटतं हे एकत्र येऊ शकतं, तर जगात कोणी एकत्र येऊ शकतं। बुद्धी घाण असती अशीच माणसं म्हणतात, फरक कळतो का जरा तरी? त्यावेळी न बोललेलं बरं, हे असेच प्रतापीच लोक आहेत, ते त्यांच्या विद्वत्तेचा प्रताप आहे। गद्दारी, पाठी सुराख उपसणं आणि तप याच्यात फरक आहे।